इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महाराष्ट्र सरकारने काढलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती अनिवार्य करण्याबाबतच्या GR विरोधात आज उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत आंदोलन केले। यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीचा जो GR होता त्याला पेटवून देत त्याची होळी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी म्हटले की महाराष्ट्रातील लाचार सरकारने मुंबई महापालिकेतील हिंदी भाषिक लोकांना डोळ्यासमोर ठेवून मराठीचा द्वेष करत हिंदी सक्तीचा हा GR काढला आहे। या आंदोलनावेळी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, दिलीप मिश्रा, शेखर यादव, सचिन कदम, बंडू देशमुख, संजय घुगे आणि इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अतिशय बिकट अवस्था महाराष्ट्राची या लाचार सरकारांनी केलेली आहे। सत्ता आणि सत्तेसाठी सर्व काय। आता हा सुद्धा हिंदी सक्तीचा आदेश किंवा GR त्यांनी काढलेला आहे तो फक्त मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी भाषिकांना डोळ्यासमोर ठेवून मराठीचा द्वेष करून त्यांनी हिंदी सक्तीचा आदेश काढलेला आहे। GR स्पष्ट म्हटलं की अनिवार्य आहे तिसरी भाषा, हिंदी भाषा ही अनिवार्याचा अर्थ म्हणजे काय की ती सक्तीची केलेली आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो। हिंदू हृदय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसांना न्याय देण्यासाठी केलेली आहे। पण हे सरकार महाराष्ट्राची अस्मिता तर कधीच धुळीस मिळवलेली आहे। त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या दावणीला बांधलेली, पण आता मराठीवर सुद्धा ते आक्रमण करतात आणि हिंदी बरोबर ते पुढे आणतात आणि मराठीला दुय्यम स्थान देतात। या मराठी द्वेषी सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आज ही GR ची होळी झालेली या सरकारची होळी ही महाराष्ट्राची जनता मराठी जनता केल्याशिवाय राहणार नाही। अगदी प्रचंड ताकदीनिशी मोर्चा निघणार आहे। ठाकरे बंधू दोन्ही एकत्र येतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं स्वप्न, मराठी माणसांनी पाहिलेलं स्वप्न 2005-2006 पासून हे लोक स्वप्न बघतात की दोन्ही भाऊ एकत्र येतील। मराठी ताकद, मराठी एकता या महाराष्ट्राला गरज आहे, कारण आता जे सरकार आहे हे महाराष्ट्राचा विनाश करणार आहे। महाराष्ट्राचा विकास करायचा असेल ठाकरे सरकारच इथं पाहिजे आणि म्हणून हे दोन्ही बंधू येतात त्याच्या मागे मराठी आणि त्याचबरोबर इतर सर्व महाराष्ट्र प्रेमी आणि मराठी प्रेमी, मराठी संस्कृती प्रेमी जनता या मोर्चामध्ये सामील होतील। मी सर्वांना आवाहन करतो की 5 तारखेला प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण जायचंय उल्हासनगर मधून आणि या सरकारचा निषेध करायचा आहे आणि यांना यांची जागा दाखवून द्यायची। हे काय आहे की त्यांना स्वतःच नाही हो, तिकडे गेल्यानंतर त्यांची भाषा बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करतात। हे त्यांना काय आदेशाचं पालन करणारे लोक आहेत, हे चाकरदार आहेत, हे नोकरदार आहेत, हे सत्ताधारी नाहीत की सरकार चालवतात, वरच्याच्या आदेशावर चाललंय म्हणून हिंदी सक्ती केलेली आहे। हे यांचं नाही, त्यांनाही ते पटणार नाही, पण न पटता सुद्धा त्यांना करावं लागतंय। 106 हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र आम्हाला मिळाला आहे। रक्त सांडल्यानंतर मुंबई आम्हाला मिळाली आहे आणि या मुंबईवर परप्रांतीयाची सत्ता आणण्याचं जे काम हे भाजप सरकार करतंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। मुळामध्ये हा जो GR काढलाय हा GR मराठीच्या विरोधामध्ये आहे, महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहे, मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये आहे। यांनी अगोदर 6,500 मराठी शाळा बंद पाडल्या, त्यानंतर यांनी टप्प्याटप्प्याने आमच्यावर इंग्रजी लादली, कॉन्व्हेंट स्कूल आणल्या, मराठी शाळांचा सत्यानाश केला आणि आता यांची नजर मुंबईवर असल्याने मुंबईतला मराठी भाषिक आणि या ठिकाणचा मराठी भाषिक आणि मराठी भाषा कशी संपेल याची सुपारी या भाजप सरकारने घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे सातत्याने जोर देऊन सांगतायत की आम्ही सक्ती करत नाहीत, पण ते सक्ती करत नसते तरी ही कुठल्या ना कुठल्या आडून ही सक्ती आहे आणि ही सक्ती जोपर्यंत हा GR रद्द होत नाही आणि पुढे येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशीच होत राहणार। मुळामध्ये महाराष्ट्र बरेच वर्षापासून स्वप्न बघतोय की 2 भावांनी एकत्र यावं आणि ते स्वप्न आज जेव्हा मराठी भाषेवरती गंडांतर आलं त्याच्यानंतर हे स्वप्न साकार झालेलं आहे। दोघं भाऊ मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि हा जो मोर्चा असेल हा भूतो आणि भविष्यती असा असेल, तुम्ही स्वतः बघाल। आता राहिलं तुम्ही या किंवा नाही, जो मराठी द्रोष्ट असेल, ज्याला मराठीचा अभिमान नसेल, ज्याला मराठी संस्कृती पटत नसेल, अशी लोक ही मुठभर लोक काहीतरी टीका टिप्पणी करतात म्हणून तर त्या लोकांना सांगितलंय आता तुम्ही सोशल मीडियावर बोलतात, प्रत्यक्षात तुम्ही रस्त्यावर येता की नाही त्यानंतर आम्ही बघू काय करायचं ते।